बाजार गोळा झालेले आहेत. त्याचा केव्हा तरी वेगळा विचार करावा लागेल त्या सगळ्या गुंडगिरीचा आणि खंडणी बाजारांचा. परंतु जिल्ह्यामध्ये आज एक औद्योगिक वातावरण तयार उभं राहत आहे. शिर्डीमध्ये जे मागच्या महसूल मंत्र्यांचे आशीर्वाद ज्यांनी घेतलेत त्यांना सुचलं नाही की महामंडळाची जागा द्यावी 500 एकर, बेलवंडीची 600 एकर द्यावी. आपण विनामूल्य दिली, कारण जमिनीचे भाव कमी ठेवल्यामुळे उद्योजक अधिक आकर्षित होतील यायला. नगरच्या मेमाडी शेजारची जी 600 एकर जमीन होती महसूल विभागाची, ती आपण दिली. त्यातून जिल्ह्याच्या औद्योगिकरणालाच वाढ येणार आहे. सुप्याच्या MIDCला सुद्धा उद्या विस्तारवाढीकरता मी आता मान्यता दिलेली आहे. मला वाटतं औद्योगिक विकासाला वेग येणं आणि जिल्ह्यातल्या तरुणांना रोजगार निर्माण होणं याला प्राधान्य देऊन आपण कामाला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे कोण आरोप करतं, काय करतं, याचं मी फार लक्षात देत नाही. अजून पुष्कळ वेळ निवडणुकीला आहे. अजून बऱ्याच भांगडी पुढे यायच्या आहेत. ते आपण काळाजोगात सांगू आपण लोकांना.